14 मध्ये म्हटलंय की कॉन्ट्रॅक्ट स्पेसिफिकली इन्फोर्स करून मिळणार नाही. जसं 12-13 मध्ये इतक्या प्रॅक्टिकली इतक्या डीपली जाऊन आपल्याला शिकावं लागतं. आत्ता जे आपण एवढं 12वर डिस्कशन केलेलं आहे, जे की काल तुम्हाला प्रॉपरली समजलं नसेल वाटेवर. सो इथे आता तुम्हाला समजलं आहे की 12 एक्झॅक्टली काय आहे, प्रॅक्टिकली ट्रायलमध्ये ते कसं चालतं. ओके. So, section 14 of the Specific Relief Act, contract which cannot be specifically enforced. असे काही कॉन्ट्रॅक्ट जे कोर्टासमोर स्पेसिफिकली एन्फोर्स करून तुम्हाला मिळणार नाही. जरी तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टला घेऊन त्या अग्रीमेंटला घेऊन कोर्टात गेलात आणि म्हणालात की सर आम्हाला तुम्ही अकॉर्डिंग टू द सेक्शन 14 जे पॉईंट येतात ते स्पेसिफिकली इन्फोर्स करून द्या. ए आणि बीनी एक कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे आणि तो कॉन्ट्रॅक्ट आता स्पेसिफिकली इन्फोर्स करून घ्यायचा आहे. म्हणजेच काय, कोणीतरी इथे ब्रीच करत आहे की ब्रीच नका करू. परफॉर्मन्स, व्हॉट इज द रेसिप्रोकल परफॉर्मन्स बिटवीन द बोथ पार्टी, स्पेसिफिकली इन्फोर्स द टर्म्स अँड कंडिशन ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. हा दावा तुम्हाला न्यायचा आहे. बट 14 काही कंडिशन येतात, त्यामध्ये स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट म्हणते की तुम्ही अशा कंडिशनमध्ये स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा दाखल करू शकत नाही आणि कोर्टही अशा प्रकारचे जे कॉन्ट्रॅक्ट्स आणि जे दावे आहेत तुमचे ते स्पेसिफिकली इन्फोर्स करून तुम्हाला त्याची डिक्री देणार नाही. जसं की सेक्शन 12 तुम्ही जिद्द करून बसलात की दिस कॉन्ट्रॅक्ट मस्ट बी स्पेसिफिकली इन्फोर्सेबल बाय द कोर्ट. आय वॉन्ट द डिक्री ऑफ द स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट बिकॉज इथे होतच नसेल तर कोर्ट देणार का नाही देणार. तर त्याच प्रकारे खाली दिलं आहे कॉन्ट्रॅक्ट नॉट स्पेसिफिकली एन्फोर्सिएबल. सो विच कॉन्ट्रॅक्ट नॉट स्पेसिफिकली enforceable? The following contract cannot be specifically enforced. Namely, the first one is A, where a party to the contract has obtained a substituted performance of a contract in accordance with the provision of section 20. इथे म्हटलं आहे की सेक्शन 20 जर एखादी पार्टी सबस्टिट्यूट परफॉर्मन्स ऑब्टेन करत असेल. कुठली? सबस्टिट्यूट. सबस्टिट्यूट परफॉर्मन्स किंवा परफॉर्मन्स. परफॉर्मन्स इथे काय करत आहे? ऑब्टेन करत आहे. व्हॉट इज दिस मीन? आता सेक्शन 20 तर आपल्याला नंतर बघायचं आहे. बट इन शॉर्ट सेक्शन 20 म्हणजे काय की सपोज मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही मला एक घर बांधून द्या 2 वर्षामध्ये आणि मी आणि तुम्ही इथे कॉन्ट्रॅक्ट केला, अग्रीमेंट टू सेल केलेला आहे आणि तुम्ही म्हणालात ठीक आहे मॅडम, तुम्ही जसं म्हणालात तसं आम्ही तुम्हाला 2 वर्षात घर बांधून देऊ. बट तुम्ही ते कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म करू शकला नाही विदिन द 2 इयर. आणि मी काय केलं, तुम्हाला नोटीस दिली वगैरे, तुम्हाला रिक्वेस्ट केली, पण तुम्ही ते कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म करायला काहीही स्टेप्स घेत नाही आहे. तर मी थर्ड पार्टीकडनं किंवा थर्ड पर्सनकडनं हा कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म करून घेते आहे आणि मला जे रेमेडी हवी आहे काय की 2 वर्षात घर नाही बांधून दिलं ते पुढच्या 6 महिन्यात कंप्लीट व्हावं. दिस इज द रेमेडी किंवा दिस आय वॉन्ट दिस. काय मला पर्पज काय माझा की मला घर बांधून भेटावं. हा जर पर्पज मी थर्ड व्यक्तीकडनं सबस्टिट्यूट म्हणजे दुसऱ्याकडनं परफॉर्म करून घेते आहे तर मला पुन्हा तुमच्यावर स्पेसिफिक रेमेडी किंवा स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा दाखल करता येत नाही. म्हणजे इकडनं तुम्ही तिसऱ्या व्यक्तीकडनं काम करून घेते तुमच्या हातातनं काढून. बरोबर आहे की नाही? आणि मी तुम्हाला पुन्हा म्हणतीये की तुमच्यावर दावा दाखल केला की स्पेसिफिक परफॉर्मन्स करून द्या. कोर्ट म्हणेल हे बघा, पर्पज जो होता ना तुमचा घर बांधण्याचा तो तुम्ही दुसरीकडून कंप्लीट करून घेताय. ओके, मग तुम्हाला आता काय हवंय? ठीक आहे ना बाबा, कंपन्सेशन घ्या तुम्ही यांच्याकडनं ज्यांनी तुमचं काम पूर्ण करून दिलं नाही, त्याच्यामुळे तुमचं काय नुकसान झालेलं आहे. जो पर्पज होता स्पेसिफिक परफॉर्मन्स तो तिसऱ्याकडनं किंवा सबस्टिट्यूट पार्टीकडनं तुम्ही इथे परफॉर्मन्स करून घेताय तर तुम्हाला कोर्टामध्ये इथे स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा पहिल्या पार्टीवर लादण्याची गरज नाही किंवा कोर्टही इथे परफॉर्मन्स करून देणार नाही. बिकॉज स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट सरळ म्हणतो जे की सेक्शन 20 सबस्टिट्यूट परफॉर्मन्स कोणी करून घेत असेल तर तुम्हाला इथे स्पेसिफिकचा दावा दाखल करण्याचा अधिकार नाही. तुम्ही माझ्याकडे क्लास लावला उदाहरणार्थ, तसं होत नाही माझ्याकडे कधी आणि मी करत पण नाही आणि मी तुमचा सिलेबस कंप्लीट नाही केला. ठीक आहे, असं होत नाही, कधीच नाही झालं आजपर्यंत. आणि तुम्ही तिसरीकडे क्लास लावला आणि तिथनं कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म करून घेतला. विच यू वॉन्ट. ओके, व्हॉट इज युअर पर्पज? टू अकम्प्लाइज युअर सिलेबस. ओके, टू कम्प्लीट द सिलेबस. तुम्ही कंप्लीट केला सिलेबस आणि तुमचं काम तिकडनं झालं. आता तुम्ही पुन्हा मला कंपेल करू शकत नाही कोर्टात नेऊन मॅडम तुम्ही सिलेबस कंप्लीट करा.
कोर्ट म्हणे जे काम होतं महत्त्वाचं सिलेबस काम ते झालंय ना थर्ड पार्टीकडनं. सबस्टिट्यूट तुम्ही कॉन्ट्रॅक्ट ऑब्टेन केलाय तुमचा पर्पज, ठीक आहे, तुम्ही पल्लवी मॅडमला कंपन्सेशन मागा, पण तुम्ही स्पेसिफिक परफॉर्मन्स तुम्ही आता पल्लवी मॅडमला करायला लावू शकत नाही, बिकॉज तुमचा जो ॲक्ट होता तो परफॉर्म झाला आहे. क्लिअर? दिस इज द सेक्शन 20. हा आपल्याला परत डीपमध्ये बघायचा आहे. इथे जस्ट उदाहरण आहे की अशा प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही जर केले तर तुम्ही कोर्टात परत जाऊ शकत नाही. सेकंड क्लॉज बी, a contract the performance of which involves the performance of the continuous duty which is a court cannot supervise. ओके, सो इथे एक पराग इंजिनियर्स, माझ्याकडे सगळ्या केस लॉ लिहून आहे, पण पराग इंजिनियर्स वर्सेस युनियन ऑफ इंडियाची केस आहे. पराग इंजिनियर्स वर्सेस युनियन ऑफ इंडिया. ओके, टेलिफोनची केस आहे. कॉन्ट्रॅक्ट the performance of which involves the performance of the continuously duty, okay, which the court cannot supervise. ओके, कंटिन्युअस ड्युटी म्हणजे काय असतं? कंटिन्युअस ड्युटी, ओके, व्हॉट इज मीन बाय, आणि कोर्ट कॅन सुपरवाइज इट. कोर्ट कॅन नॉट सुपरवाइज इट. पराग इंजिनियर केस मधलेच फॅक्ट मी तुम्हाला सांगते. माझ्याकडे टेलिफोन आहे किंवा माझ्याकडे वायफाय आहे, बरोबर आहे. आपल्याकडे नेहमी कधी कधी वायफायचे प्रॉब्लेम्स येतात आणि मी वायफायवाल्यांना खूप भांडते कारण आपला क्लास बंद पडतो. तर इथे वायफायवाल्यांना मी कॉल केला आणि वायफायवाल्यांनी मला म्हटलं की ठीक आहे मॅडम, कधीही कनेक्शन लॉस झालं तर आम्हाला तुम्ही कॉल करा. ठीक आहे, मग आता इथे वायफायवाल्यांनी काय केलेलं आहे, 1-2 वेळा आले, ठीक आहे, दुरुस्त करून दिलं. प्रत्येक वेळेस इथे काय होतं आहे, वायफायचं कनेक्शन बंद पडत आहे. म्हणून मी यांच्यावर स्पेसिफिक रिलीफचा दावा दाखल केला. काय की वायफायवाल्यांनी माझं कनेक्शन दुरुस्त करून द्यावं, आणि कोर्टाने मला रेमेडी दिली की ठीक आहे मॅडम, तुमचं वायफायचं कनेक्शन दुरुस्त करून दिलं. पण मी इथे बिलकुलही कोर्टाला अशी रेमेडी मागू शकत नाही स्पेसिफिक परफॉर्मन्स, की कोर्ट साहेब मला स्पेसिफिक तुम्ही डिक्री द्या की यांनी कधीही माझं कनेक्शन खराब होऊच देऊ नये, किंवा पुढे इथून कधीही कनेक्शन खराब झालं तर वेळोवेळी माझ्या घरी वेळेवर हजर राहावं, आणि पुढे अजून जर यांनी काहीही इथे केलं, वेळेवर जर आले नाही, तर कोर्टाने याच्यावर ॲक्शन घ्यावी. कोर्टाने कंटिन्युएशनमध्ये सुपरविजन ठेवावं माझ्या कामावर. कोर्टाने लक्ष द्यावं की माझ्याकडचं वायफाय बंद झालं तर लगेच कोर्टाने ऑर्डर करावी, फोन करावा वायफायवाल्यांना, आणि वायफायवाल्यांना सांगावं की जा पल्लवी मॅडमचं दुरुस्त करून द्या. कारण काय की तुम्ही स्पेसिफिक रेमेडी दिली आहे. कोर्ट म्हणतंय की ठीक आहे, तुम्ही एक सूट आमच्याकडे दाखल करता, कॉन्क्लुजन लागेपर्यंत आम्ही तुमची मदत करू, पण पुढे तिथून काय होणार याच्यावर आम्ही सुपरविजन ठेवणार नाही. असे सुपरविजन ठेवण्याच्या कुठल्याही प्रकारामध्ये तुम्ही कंटिन्युअसली ड्युटी ऑब्टेन करताय कोणाची, किंवा सुपरविजन ठेवा म्हणून आमच्यावर लक्ष ठेवा, किंवा आत्ता ब्रीच झालाय कॉन्ट्रॅक्ट तर पुन्हा कधीही भविष्यात काही होऊ नये, अशा प्रकारचे स्पेसिफिक रेमेडीज किंवा स्पेसिफिक दावा तुम्हाला दाखल करता येत नाही. ठीक आहे की नाही? हे सेम पराग इंजिनियर्स मधले फॅक्ट आहे की टेलिफोनचा मॅटर असतो आणि टेलिफोनच्या ह्याच्यामध्ये की दावा दाखल करण्यात येतो आणि कोर्टाला रेमेडी मागितली जाते की स्पेसिफिकली परफॉर्म करा सर, कधीही माझ्या घरचं कनेक्शन गेलं तर यांनी येऊन दुरुस्त करावं, आणि हे दुरुस्त करावं यांनी केलं नाही केलं तर तुम्ही त्यांच्यावर सुपरविजन ठेवावं टेलिफोनवाल्यांवर, की माझ्या घरचं कनेक्शन जर दुरुस्त नाही झालं तर नेहमी कोर्टाने त्याच्यावर लक्ष केंद्रित करावं. कोर्ट म्हणेन आम्ही अशा कंटिन्युअस ड्युटीसाठी तुम्हाला स्पेसिफिक परफॉर्मन्स देऊ शकत नाही आणि आम्ही सुपरविजनही देऊ शकत नाही. सो कोर्ट द परफॉर्मन्स ऑफ विच इन्व्हॉल्व्स द परफॉर्मन्स ऑफ ए कंटिन्युअस ड्युटी विच कोर्ट कॅन नॉट सुपरवाइज. कोर्ट कंटिन्यू सुपरविजन तुमच्यावर ठेवू शकत नाही. त्याच्यासाठी पोलीस आहेत, एक्झिक्युशन डिपार्टमेंट्स आहेत, ते 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 कामं करू शकतात, हे कोर्ट करणार नाही. सो दिस इज द सेकंड portion or second options which the you cannot specifically enforce these types of contract. C काय म्हणतोय बघूया. A contract which is so dependent on the personal qualification of the parties that the court cannot enforce specific performance of its material terms and okay, so इथपर्यंत बघूया. Contract which is so dependent upon the personal qualification. What is the personal qualifications? डान्स, सिंगिंग, पर्सनल, पेंटिंग. ओके, लाईक आता माझंच उदाहरण घेऊ यावर. मी इथे क्लासेस घेते, ठीक आहे, आपले क्लासेस आहे, मी तुम्हाला शिकवते, मला भरपूर जणांचे फोन येतात, मॅडम तुम्हीच शिकवता ना, तरच आम्ही ॲडमिशन घेणार. म्हटलं हो बाबा मीच शिकवते. आता इथे हे माझं पर्सनल क्वालिफिकेशन आहे. काय आहे? पर्सनल क्वालिफिकेशन. काय की मी तुम्हाला शिकवते, शिकवणं ही एक सर्व्हिस आहे.
जसं सिंगिंग आहे, जसं डान्स आहे, जसं पेंटिंग आहे, काहीही असू द्या. द टीचिंग इज ऑल्सो अ पर्सनल क्वालिफिकेशन. पर्सनल क्वालिफिकेशन जर मी तुमच्यासोबत करत आहे आणि डिपेंडेंट ऑन द आपला जो कॉन्ट्रॅक्ट आहे पर्सनल क्वालिफिकेशनवर आहे तुमचं आणि माझं, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि इथे कुठल्याही प्रकारे पर्सनल क्वालिफिकेशन जर माझं बंद झालं, मी आजारी झाले किंवा काहीही झालं आणि मी क्लासेस कंटिन्यू करू शकत नसेल, तर तुम्ही माझ्यावर स्पेसिफिकचा दावा दाखल करू शकत नाही की मॅम तुम्ही, आम्हाला माहिती नाही, आमचा सिलेबस तुम्ही कंप्लीट कराच. आता माझा तर दोष आहे, तर मी कोर्टात जाईल, म्हणेल सर अशा अशा माझ्या अडचणी आहे, जे काही पर्सनल क्वालिफिकेशन आहे मी यांना कंपन्सेशन देते, पण स्पेसिफिकली मी आता परफॉर्म करू शकत नाही. सो तुम्ही पर्सनल क्वालिफिकेशनसाठी कंप्लाय करू शकता का? नो. आणि स्पेसिफिक रेमेडी ही मागू शकत नाही. तुमच्या घरी कोणीतरी डान्स करायला, गाणी म्हणायला, लग्नात कलाकार येणार होता, त्याचा येता येता ॲक्सिडेंट झाला. तुम्ही म्हणू शकता का मला माहीत नाही, तू प्लास्टर लावून ये, पण तू इथे गाणं गाच? नाही. बिकॉज पर्सनल क्वालिफिकेशन इज तुमचा कॉन्ट्रॅक्टच डिपेंड पर्सनल क्वालिफिकेशनवर आहे की दुसरा कोणी येऊन परफॉर्म करू शकत नाही, आणि तो जो व्यक्ती परफॉर्म करणार आहे तोही आता परफॉर्म करायला इम्पॉसिबल झालेला आहे. So you cannot compel specifically to that person, or you cannot go to the court for the remedy of the specific performance. So personal qualification of the parties that the court cannot enforce a specific performance of its material terms. ह्या ज्या मटेरियल टर्म्स आहेत कुठल्याही असेल आपल्या, त्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारे स्पेसिफिक रेमेडी मागू शकत नाही. ओके. Ma'am, Parag Engineers versus Parag Engineers versus Union of India. ओके. नाव द लास्ट वन इज डी. इथे सुद्धा तुम्ही स्पेसिफिक रेमेडी कोर्टाला मागू शकत नाही. अ कॉन्ट्रॅक्ट विच इज इट्स नेचर इन इट्स नेचर डिटर्मिनेबल. कॉन्ट्रॅक्ट इन डिटर्मिनेबल. कॉन्ट्रॅक्ट असा करताय तुम्ही की तो स्वतः संपुष्टात येणारा कॉन्ट्रॅक्ट आहे कुठल्याही प्रकारे. तुम्हाला होत आहे की ते नाशवंत येस ऑफकोर्स, ठीक आहे की नाही, डिटर्मिनेबल. समजत आहे की आता इथे काही होऊच शकत नाही समोर, ठीक आहे की नाही, कोविड लागलं, अशा प्रकारे काही गोष्टी होऊच शकत नाही समोर. आपण ज्या टर्म्स अँड कंडिशन्स करतोय त्या पॉसिबल नाही आहे. पूर्ण नाशवंत ज्याला मराठीतनं म्हणतो डिटर्मिनेबल आहे. तर अशा कुठल्याही बाबतीत तुम्ही ते स्पेसिफिकल परफॉर्मन्स करू शकत नाही किंवा तुम्ही दुसऱ्याला कंपेल करू शकत नाही की स्वतःमध्येच डिटर्मिनेबल आहे, आता त्याचं अस्तित्वच संपत आलं आहे. ठीक आहे की नाही. सो अशाही प्रकारे कुठल्या प्रकारे हे चार जे आहे ABCD अगदी पाठ ठेवायचे आहे की कधी कॉन्ट्रॅक्ट स्पेसिफिकली इन्फोर्स होऊ शकतो आणि कधी नाही. आत्तापर्यंत जे 13 पर्यंत बघितले आपण ते काय होते, स्पेसिफिकली इन्फोर्स करू शकतो. 14 काय म्हणतोय की स्पेसिफिकली इन्फोर्स करू शकत नाही. क्लिअर. मॅडम हे ABC हे कॉन्ट्रॅक्ट इम्प्लाइड असो का एक्सप्रेस असो, कोणते असो? इम्प्लाइड असो एक्सप्रेस असो, आता मॅटर करतं तुमचा कॉन्ट्रॅक्ट कसा आहे. मोबाईल प्रॉपर्टीचा असेल तर तुम्हाला रिटर्न असावा लागतो, ठीक आहे की नाही. जर ओरल असेल तर साधे छोटे मोठे कॉन्ट्रॅक्ट असेल तर ओरलही असू शकतात. ओके. ते डिपेंड करतं इम्प्लाइड आहे, एक्सप्रेस आहे, रिटर्न आहे, ठीक आहे. असं कंपल्सरी नाही आहे की तुमचा रिटर्न कॉन्ट्रॅक्ट असेल तसं काही नाही आहे, ठीक आहे. येस. 14A हा सेक्शन आपण नाही घेतला तरी चालतं, पण ठीक आहे आपण शॉर्टमध्ये घेऊन टाकूया. पॉवर ऑफ ए कोर्ट टू एंगेज एक्सपर्ट हा जो सेक्शन आहे 14A हा अमेंडमेंट करून टाकलेला आहे टू एंगेज द एक्सपर्ट. ओके. एंगेज द एक्सपर्ट, जे की आपण एक्सपर्ट जो आहे एव्हिडन्स ॲक्टमध्ये बघतो की कधीही जर इथे गरज पडली तर तुम्हाला एक्सपर्ट नेमण्यात येऊ शकतो. सो विदाउट प्रिजुडाइज टू द जनरॅलिटी ऑफ द प्रोव्हिजन कंटेन इन द कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर in any suit under this act where the court considered it necessary to get expert opinion to assist it on the specific issue involved in the suit, it may engage one or more experts and direct to report to it on such a issue, and may secure attendance of the expert for providing evidence including a production of document on the issue. डेफिनेटली कॉन्ट्रॅक्टमध्ये कुठले इश्यू येत आहेत, कोर्टाला एक्सपर्टची गरज पडते, तर कोर्ट इथे एक्सपर्ट एंगेज करेल आणि कोर्ट त्याच्याकडनं सगळं नॉलेज घेईल. The court may require or direct any persons to give relevant informations to the expert or to a procedure produced or to provide access to any relevant document, goods or other property for his inspection. सो सेम आहे, इन्स्पेक्शन्स वगैरे करता येईल. सो इट इज, तुम्ही वाचला नाही तरी चालेल हा सेक्शन, तुम्हाला वाचायचं तर वाचून घ्या. परीक्षेच्या दृष्टिकोनातून अजिबातही इम्पॉर्टंट नाही आहे, ठीक आहे, काही गरज नाही वाचण्याची.
कारण हे विचारण्यातच येणार नाही. एक्सपर्ट वगैरे हे एव्हिडन्स ॲक्टमध्ये किंवा CPC मध्ये आपण शिकतोय. ओके, नाऊ सेक्शन 15 मध्ये येऊया आता आपण. ठीक आहे. व्हॉट इज सेक्शन 15? सेक्शन 15 इज ॲक्च्युली व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, सेक्शन 15ला वेळ लागेल थोडा, पण आपण कव्हर करूया. पर्सन्स फॉर ऑर अगेन्स्ट होम कॉन्ट्रॅक्ट मे बी स्पेसिफिकली इन्फोर्स. ओके, सेक्शन 15 काय म्हणतोय? आतापर्यंत बघितलं आपण की कुठले कॉन्ट्रॅक्ट इन्फोर्सेबल होऊ शकतात स्पेसिफिकली आणि कुठले नाही होऊ शकत, जे की 14 मध्ये दिलेले आहे. 15 फार इंटरेस्टिंग आहे. 15 हा सेक्शन तुम्हाला सांगतो आहे की हू मे ऑब्टेन अ स्पेसिफिक परफॉर्मन्स. हू मे ऑब्टेन स्पेसिफिक परफॉर्मन्स म्हणजे काय की कोण ऑब्टेन करू शकतं स्पेसिफिक परफॉर्मन्स? कोण ऑब्टेन करू शकतो? पार्टीचे LRs, बरोबर आहे की नाही? ए आणि बी आहे. बीनी कॉन्ट्रॅक्ट ब्रीच केला तर ए कोण आहे? पार्टी कॅन फाईल द स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट सूट, बरोबर आहे. पार्टी ए डिसीज्ड असेल तर त्याची लिगल हेअर्स येऊ शकतात. क्लिअर? बाकी अजून कोण आहे तर बघूया. पहिले सांगितलंय एक्सेप्ट ॲज अदरवाईज प्रोव्हाइडेड इन दिस चॅप्टर द स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट मे ऑब्टेन बाय. जर समोर इथे कुठे प्रोव्हायजो देऊन सांगितलं असेल की ही व्यक्ती स्पेसिफिक परफॉर्मन्सचा दावा दाखल करू शकत नाही एखाद्या मॅटरमध्ये, तर ती नाही करू शकणार. बाकी जे आम्ही खाली लिस्ट देतो आहे ते सगळे इथे स्पेसिफिक परफॉर्मन्स कॉन्ट्रॅक्टचा दावा दाखल करू शकतात अगेन्स्ट इच अदर. पार्टी देअर टू, ओके, डेफिनेटली जी पार्टी असते कॉन्ट्रॅक्टची ती पार्टी इथे स्पेसिफिकचा दावा दाखल करू शकते. अदर पार्टीनी ब्रीच केला तर एक पार्टी कॉन्ट्रॅक्ट स्पेसिफिकली परफॉर्म करा म्हणून तुम्हाला दावा दाखल करू शकते कोर्टामध्ये. बी मध्ये सांगितलं द रिप्रेझेंटेटिव्ह इन इंटरेस्ट ऑर द प्रिन्सिपल ऑर एनी पार्टी देअर टू. रिप्रेझेंटेटिव्ह जे की LRs आहेत किंवा मग लिगल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणू शकतो आपण. लिगल रिप्रेझेंटेटिव्ह किंवा रिप्रेझेंटेटिव्ह ही सुद्धा तुमचे जे कॉन्ट्रॅक्टचे आहेत, जे रिप्रेझेंटार असतात एखाद्या पर्टिक्युलर केसमध्ये, इन इंटरेस्ट ज्यांचा कॉन्ट्रॅक्टमध्ये पर्टिक्युलरली इंटरेस्ट होता तो व्यक्ती, ऑर प्रिन्सिपल एजंटनी कॉन्ट्रॅक्ट जे काही दाखल हे केलेलं असेल एजंट कडून. एजंट हे आहे एजंट आणि दुसरी पार्टी आहे, या पार्टीनी ब्रीच केला, आता एजंट इथून निघून गेला किंवा काही झालं तर ऑन द बिहाफ ऑफ द इथं एजंट पार्टी होता म्हणून इथं प्रिन्सिपल सुद्धा कॉन्ट्रॅक्ट वर या स्पेसिफिक रिलीफचा दावा दाखल करू शकतो ऑफ एनी पार्टी डिअर टू, किंवा दोनपैकी कुठलीही एनी पार्टी. ठीक आहे, हे सगळे स्पेसिफिक कॉन्ट्रॅक्ट दाखल करू शकतात. यांची लिस्ट पूर्ण पाठ करायची. ठीक आहे, त्यानंतर जसं 14 पाठ केलं तसं 15 मध्ये हे सगळं पाठ करायचं. कोण कोण? सी नाही दिले, प्रोव्हायजो दिला, बट प्रोव्हाइडेड दिलं आहे. जसं की समोरच्या हेडिंगमध्ये सांगितलं तर जिथं प्रोव्हायजो दिला आहे ते व्यक्ती नाही करू शकणार, इथे प्रोव्हायजो दिलेला आहे. पार्टी करू शकतात त्यांचे LR, इंटरेस्टेड पर्सन, लिगल रिप्रेझेंटेटिव्ह, प्रिन्सिपल विच विन द कॉन्ट्रॅक्ट मेड बाय दी एजंट. ओके, हे सगळे करू शकतात. बट प्रोव्हायजो काय म्हणतो तुमचा, बट काय म्हणतो इथे तर बघूया. प्रोव्हाइडेड दॅट वेअर द लर्निंग स्किल solvency or any personal quality of such a party is a material ingredients in the contract. But हेही लोक नाही करू शकणार स्पेसिफिकचा दावा जेव्हा एखादी काय आहे स्किल्स, लर्निंग, जसं मी तुम्हाला आता काय सांगितलं की मी तुम्हाला शिकवती आहे, ठीक आहे की नाही, आणि मी तुमचा कॉन्ट्रॅक्ट ब्रीच केला तर तुम्ही जास्तीत जास्त मला कंपन्सेशन मागू शकता. तुम्ही नाही आहे किंवा तुम्ही अस्तित्वात नाही आहे तर तुमचे LR, तुमचे इंटरेस्ट, तुमचे प्रिन्सिपल, तुमचा इंटरेस्टेड पर्सन कोणीही माझ्यावर दावा दाखल करूच शकत नाही. कारण काय, कॉन्ट्रॅक्ट कशाबद्दल होता आपला, लर्निंग, स्किल्स, सॉल्वन्सी, ठीक आहे की नाही, याबद्दल होता की आता सॉल्वंट झालाय, नाही सॉल्वंट झालं तरी स्पेसिफिक करून देऊ पॉसिबल आहे का हो, नाही. ऑर एनी पर्सनल क्वालिटी ऑफ सच अ पार्टी इज अ मटेरियल इन्ग्रेडियंट्स इन द कॉन्ट्रॅक्ट. असे मटेरियल इन्ग्रेडियंट कॉन्ट्रॅक्ट असेल तर 14 मध्ये सांगितलंय की होऊच शकत नाही. मग इथे सुद्धा पार्टीच्या भरोशावर LRs वगैरे कोणीही इथे तुमच्या कॉन्ट्रॅक्टला स्पेसिफिकली परफॉर्मन्स घ्या म्हणून करूच शकत नाही. जेव्हा पार्टीलाच अधिकार नाही ते LRला कुठून राहणार आहे. क्लिअर? ऑर वेअर द कॉन्ट्रॅक्ट प्रोव्हाइड्स दॅट हिज इंटरेस्ट शॅल नॉट बी असाइन, आणि तुमचा जर इंटरेस्ट त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये बिलकुलच असाइन नसेल तर बिलकुलच तुम्ही दावा दाखल करू शकत नाही. अँड हिज रिप्रेझेंटेटिव्ह इन इंटरेस्ट ऑर हिज प्रिन्सिपल शॅल not be entitled to the specific performance of the contract unless such a party has already performed his part of the contract or the performance thereof by his representative in interest or his principal has been accepted by other party. Okay, this is very interesting again. म्हटलंय सपोज मी
आपला जो सिलेबस आहे तो 3 महिन्याचा एक सिलेबस आपण गृहीत धरूया, ठीक आहे. आणि मी तुम्हाला शिकवणार होते 2 महिन्याचा मी ऑलरेडी कंप्लीट केलेला आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये दुसरंही असू शकतं. तर 2 महिन्याच्या नोट्स माझ्याकडे जर तयार असतील, तर जर माझी डेथ झाली किंवा कुठल्याही गोष्टींनी मी परफॉर्म करू शकत नाही, ह्या नोट्स मात्र माझ्या LRला तुम्हाला द्यावं लागेल आणि तुम्ही या नोट्ससाठी मात्र कंपेल करू शकतात की जेवढा परफॉर्म झालाय तेवढं तर द्या आम्हाला. अशा प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतात जर कंडिशन असेल तर. आणि सपोज मी आहे आणि माझ्या बिहाफवर कोणी दुसरं असेल, तोही चांगलं शिकवतो, माझ्यासारखं शिकवतो आणि तुम्ही ॲक्सेप्ट करायला तयार आहे की ठीक आहे, तुम्ही नाही ना तर तुमच्या LRनी मॅडम आमचा कंप्लीट करावा. तुम्ही जर ॲक्सेप्ट करत असेल तर माझा LR करू शकतं. लाईक एक उदाहरण घेऊया इथे आपण. तुम्ही काय नाव आहे त्यांचं, शंकर महादेवन. ओके, एक शंकर महादेवन घेऊया आपण इथे. आणि शंकर महादेवन साहेबांनी तुमच्याकडे गाणं गायला प्रोग्राममध्ये येणार होते. खूप मोठा तुमच्याकडे इव्हेंट होता. शंकर महादेवन साहेब येऊ शकत नाही. त्यांनी ऑलरेडी 2 दिवस तुमच्याकडे गायलेला आहे. 3 दिवसाचा कॉन्ट्रॅक्ट होता तुमचा. 1 दिवस मात्र येऊ शकत नाही. आणि इथे तुम्ही आता कंपेल करू शकत नाही की शंकर महादेवन साहेब तुम्ही आमच्याकडे या. शंकर महादेवने एकदा मी कंपन्सेशन देऊ तुम्हाला. हे झालं रेग्युलर. पण सेकंड आहे की सपोज जर शंकर महादेव म्हणत असेल की 1 दिवस मी माझ्या मुलाला पाठवतो, ठीक आहे. आणि तुम्ही जर ॲक्सेप्ट केलं असेल ही टर्म, जी सेकंड टर्म आहे कॉन्ट्रॅक्टची की मी नाही आलो तर माझ्या मुलाला पाठवेन, तर तुम्ही आता यांच्या LRला कंपेल करू शकतात की चला तुम्ही आता इथे परफॉर्म करा कॉन्ट्रॅक्ट म्हणून. क्लिअर? अशा प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट कन्फर्म होऊ शकतात जर सेकंड टर्म जी आहे कॉन्ट्रॅक्टची ॲक्सेप्ट केली की ठीक आहे, तुम्ही नाही तर तुमच्या मुलांनी करावा म्हणून स्पेसिफिकली परफॉर्मन्स. सो धिस इज द प्रोवायझो ऑफ दिस सेक्शन 15. नाव पुढे येऊया C वर. Where the contract is a settlement on marriage, okay, or a compromise of doubtful rights between the member of the same family, any person beneficially entitled thereunder, okay. Where the contract is settlement of marriage, कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे एक आणि तो कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे सेटलमेंट ऑफ द मॅरेजमध्ये. मॅरेजमधली सेटलमेंट आहे, ठीक आहे. कुठल्याही प्रकारे मॅरेज आहे आणि त्या मॅरेजमध्ये सेटलमेंटचा कॉन्ट्रॅक्ट आहे की चला ठीक आहे एवढ्यावर सेटलमेंट करून टाकू, चला नांदायला पाठवा लगे, असे काही कॉन्ट्रॅक्ट्स आहेत. किंवा असा कॉन्ट्रॅक्ट आहे की ते मॅरेजशी रिलेट करतो आहे, सेटलमेंट ऑफ द मॅरेज ऑर कॉम्प्रोमाइज ऑफ डाऊटफुल राईट्स बिटवीन द मेंबर ऑफ द सेम फॅमिली. आणि काही डाऊटफुल राईट्स इथे कॉम्प्रोमाइज करण्यात आले बाय द सेम फॅमिली. एनी पर्सन बेनिफिशियली एंटायटल देअर अंडर. आता मी तुम्हाला इथे एक उदाहरण सांगते, ते परफेक्ट बसतं. लाईक इथे एक A आहे आणि इथे एक B आहे. हे फादर आहे मुलीचे, ठीक आहे, गर्ल, आणि हे फादर आहे सन, ठीक आहे. यांनी दोघांनी कॉन्ट्रॅक्ट केला, ठीक आहे. यांचं लव्ह मॅरेज असं समजून घेऊया, ठीक आहे. आणि यांनी दोघांनी कॉन्ट्रॅक्ट केला. हे म्हणतायत की ठीक आहे, आम्ही आमच्या मुलीचं लग्न तुमच्या मुलाशी तेव्हाच करू जेव्हा तुम्ही तुमच्या नावाची 5 एकर शेती, म्हणजेच तुमच्या मुलाच्या नावाची 5 एकर शेती आमच्या आजच मुलीच्या नावावर करणार आहात. आता 5 एकरचा कॉन्ट्रॅक्ट झाला आणि या सेटलमेंट ऑफ द मॅरेजसाठी ही सेटलमेंटचा कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे A आणि B मध्ये. गर्ल पार्टी आहे का, सन पार्टी आहे का, दोघं नवरा बायकोची ते काहीही देणं घेणं नाही. A आणि B नी कॉन्ट्रॅक्ट केला. कोण आहे A आणि B? फॅमिली मेंबर्स, बट रिलेटेड टू और फॉर द बेनिफिट ऑफ दिस गर्ल आहे. कुणाच्या बेनिफिटसाठी केला? गर्लचा. तर जो पर्सन इथे बेनिफिशियल इंटरेस्ट डिराईव्ह करतो त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये, तर तो पर्सन इथे Aच्या अब्सेन्सीमध्ये किंवा A नसेल किंवा कुठल्याही प्रकारे ऑन द बिहाफ ऑफ A बेनिफिशियल इंटरेस्ट डिराईव्ह करतो, म्हणून गर्ल ही या व्यक्तीवर सूट इन्स्टिट्यूट करू शकते स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्टचा, की सासरे बुवा तुम्ही माझ्या वडिलाला प्रॉमिस केलं होतं, लिगल कॉन्ट्रॅक्ट केला होता की मी तुमच्या मुलाशी लग्न केल्यानंतर तुम्ही 5 एकर लँड माझ्या नावावर करणार आहे. सासरे बुवानी डिफेन्स घेतला कोर्टात की शी इज नॉट अ इंटरेस्टेड पार्टी, शी इज नॉट द मॅन्डेटरी ऑर नेसेसरी पार्टी इन द सूट. हिला बाहेर काढून टाका, हिला राईटच नाही सूट दाखल करण्याचा. तर ती म्हणेल आहे, बिकॉज स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट सांगतो की वेअर द कॉन्ट्रॅक्ट इज सेटलमेंट फॉर द मॅरेज और कॉम्प्रोमाइज राईट्स ऑफ द डाऊट्स ऑफ द बिटवीन द पार्टीज. ओके, आपण इथे कॉम्प्रोमाइज केलेलं आहे की यस मी माझ्या मुलीचं लग्न तुमच्याशी करतो. कधी? द मेंबर्स ऑफ द सेम फॅमिली. ओके, आणि सेम फॅमिली मीन्स 2 फॅमिलीमधले ज्यांच्याशी रिलेशन आहेत. एनी पर्सन बेनिफिशियली एंटायटल देअर अंडर. कोण एंटायटल आहे इथे स्पेसिफिक परफॉर्मन्सचा सूट दाखल करण्यासाठी? गर्ल, जिचा इथे बेनिफिशियल इंटरेस्ट त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये होता.
क्लिअर धिस. हे मेन्ससाठीही इम्पॉर्टंट आहे आणि प्रिलिमसाठीही इम्पॉर्टंट आहे. स्पेसिफिक लिमिटेशन्स अजिबात विसरायचे नाहीत हे. ठीक आहे. सो दिस इज द सी. नाव येऊया डी वर. एक एक क्लिअर करते मी. ठीक आहे. आणि इथे नाही समजलं तर आपण त्याच्यावर वरून अर्धा अर्धा तास डिस्कशनही करतोय की हे लेक्चर झाल्यानंतर. बोला. मॅम सेक्शन 15 मध्ये जो ए आणि बी दिलंय ना त्याच्यामध्ये ते जो जो दिलाय प्रोव्हाइडेड दॅट पासून तर अदर पार्टी पर्यंत त्या 5 ओळी त्या एक्सेप्शन आहे ना मॅम त्याच्या एक्सेप्ट आहे ना एक्सेप्शन्स आहेत. येस ऑफकोर्स एक्सेप्शन आहे. एक्सेप्शन कसे दिले आहेत तिथे? लर्निंग स्किल सॉल्वन्सी असेल तर 14 मध्ये सांगितलं की तुम्ही कॉन्ट्रॅक्टच दावाच दाखल करू शकत नाही स्पेसिफिकचा. तर मग इथे तुम्ही LR असेल तरी नाही दाखल करू शकणार, तुम्ही पार्टी असेल तरी नाही दाखल करू शकणार. बरोबर आहे की नाही? येस मॅम. आलं का लक्षात? पण समोर म्हटलं की समोर सबसिक्वेंट एखादा तुमचा कॉन्ट्रॅक्ट झाला की यस तुम्ही नाही परफॉर्म केला तर माझे मुलं करतील, तर मग तेव्हा तुम्ही इथे दावा दाखल करू शकता LRs वर. ओके. पहिले प्रोवायझो दिलाय नंतर त्याला अनलेस करून पुन्हा सांगितलंय की एक थोडंसं स्लाइड केलंय की यस इथे करू शकता. आता आलं लक्षात शीतल? ओके. पहिले एनी पार्टी मग रिप्रेझेंटेटिव्ह करू शकतात, पण एनी पार्टी आणि रिप्रेझेंटेटिव्ह तरीही दावा दाखल करू शकत नाही जेव्हा पर्सनल क्वालिफिकेशनचे कॉन्ट्रॅक्ट असतात, कारण 14 तुम्हाला बार करतो. पुन्हा अनलेस देऊन म्हटलं की यस कोणीही करू शकतं पर्सनल क्वालिफिकेशनच्या याच्यावर, पण स्लाइटली तिथे काय असलं पाहिजे, एक रिप्रेझेंटेटिव्ह इंटरेस्ट समोरचा तयार असला पाहिजे कॉन्ट्रॅक्ट परफॉर्म करायसाठी. आता आलं का लक्षात? ओके. नाही समजलं असेल तर डिस्कस करूया झाल्यावर सगळं. Where the contract has been entered into by a tenant for a life in due exercise of a power, the remainder man. Okay, this is very interesting again. Where the contract has been entered into by a tenant. Okay, हा contract by tenant आहे. टेनन्सीचा कॉन्ट्रॅक्ट आहे. कॉन्ट्रॅक्ट कशाचा आहे लक्षात घ्या. कॉन्ट्रॅक्ट इज अबाउट द टेनन्सी अग्रीमेंट. ठीक आहे. अँड फॉर द लाईफ. ओके. कसा आहे फॉर लाईफ म्हणजेच काय याला म्हणतो आपण लाईफ टेनन्सी असते की नाही. लाईफ टेनन्सी काय असते की एनी बीला घर किरायाने दिलं आहे आणि कधीपर्यंत दिलेलं आहे, 1 वर्षासाठी नाही, 2 वर्षासाठी नाही. बी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत बी या प्रॉपर्टीवर टेनंट म्हणून राहणार आहे. दिस इज द लाईफ टेनन्सी. अँड in due exercise of the power, the remainder man. Okay, who is a remainder man here? Okay, remainder man म्हणजे नंतर पावर मध्ये येणारा व्यक्ती. आता मला सांगा, याची डेथ झाल्यानंतर ही प्रॉपर्टी कुणाला रिटर्न जाणार? ए ला. ओके. मग आता ए जिवंत नाही आहे, ए ची जर डेथ झाली असेल तर रिमाइंडर मॅन कोण राहील? ए चे LR. बरोबर आहे? लक्षात घ्या पूर्ण पिक्चर. मग आता बी ची डेथ झाली, ए ची डेथ झाली आणि ए ची डेथ जेव्हा बी ची डेथ होईल तेव्हा कॉन्ट्रॅक्टच्या टर्म्स काय होत्या, त्या दिवशी कॉन्ट्रॅक्ट ही आपल्या काय होईल, खतम होऊन जाईल. का? कारण तिथपर्यंतच होता कॉन्ट्रॅक्ट. ए आधीच डेथ होऊन गेली ए ची, पण ए चे LR ए चे सन्स काहीही करू शकत नाही, कारण आपल्या वडिलांनी बी च्या डेथ पर्यंत टेनन्सीवर प्रॉपर्टी दिली आहे. मग आता हे काय वाट बघत आहेत LR, कधी मरतो बी. बी एकदाचा गेला, पण बी चे LR प्रॉपर्टी द्यायला तयार नाही. देन ए चे जे LRs आहे याला आपण म्हणतो की रिमाइंडर मॅन. रिमाइंडर मॅन म्हणजे कोण? बी ची लाईफ टेनन्सी झाल्यानंतर राईट कुणाचा आहे, एक्सरसाइज पॉवर कोण करणार आहे तिथे? ए चे LR. बी चे LR नाही, कारण बी च्या LR ची प्रॉपर्टीच नाही, बी च्या लाईफ टेनन्सी पर्यंतच प्रॉपर्टी होती. टेनन्सीचा जसा कॉन्ट्रॅक्ट संपेल, डेट संपेल म्हणजे याची डेथ होईल, तेव्हा ए चे LR डायरेक्टली स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ दी कॉन्ट्रॅक्टचा दावा दाखल करू शकतात कोर्टात की आमच्या फादरनी लाईफ टेनन्सी बी ची असेपर्यंत लाईफ इथे टेनन्सीचं अग्रीमेंट केलं होतं. आज बी ची डेथ झाली आहे, पण LR बी चे सन बी चे मुलं आम्हाला प्रॉपर्टी रिटर्न देत नाही आहे. तर जो कॉन्ट्रॅक्ट होता टेनन्सीचा फक्त लाईफपर्यंतच होता, म्हणून आता यांनी तो कॉन्ट्रॅक्ट ब्रीच करू नये, आमची आम्हाला प्रॉपर्टी द्यावी. आम्ही कोण आहे? रिमाइंडर इन पजेशन. रिमाइंडर मॅन आहोत आम्ही. पजेशनमध्ये आता आम्हाला राहण्याचा अधिकार आहे. क्लिअर? ऑल क्लिअर अबाउट दिस? येस. रिव्हर्स पण तसंच आहे ना मॅम? येस ऑफकोर्स असंच आहे, सेम आहे. तर समोर बघूया. हे लाईफ टेनन्सी तर बघितलं आपण. ओके. नाव आता रिव्हर्जन इन पजेशन आणि रिव्हर्जन इन रिमाइंडर असतात. 2 सिच्युएशन्स आहेत आपल्याकडे ई मध्ये. थोडंसं किचकट आहे 15 सेक्शन थोडासा. ठीक आहे. याचे ॲक्च्युली
मी तुम्हाला खरंच तुमचं बॅड लक की माझं स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट हरवलं. खूप सुंदर केस लॉज आणि सगळं आहे त्यात. एनिवे, मॅम रिव्हर्शन इन तेच उदाहरण पोजेशन. द्या ना. तेच उदाहरण चांगलं. येस, तेच कंटिन्यू करू. ए, ठीक आहे, अ रिव्हर्शन. ओके, बघूया. ठीक आहे. रिव्हर्शन इन पोजेशन, ठीक आहे. सेकंड, where the agreement is a covenant entered. Okay, where the agreement is a covenant. Covenant means ट्रान्सफर केलेलं आहे एखादं प्रॉपर्टी. ओके, सो वेअर द अग्रीमेंट is covenant enter into with his predecessor. प्रेडिसेसर म्हणजे कोण असतो सांगा? आधीचा मालक, प्रिडिसेसर येस टायटल. येस, इन द टायटल, जो की आधी त्याच्याकडे जो टायटल होतं येणार होतं बॅक. अँड रिव्हर्शनर इज एंटायटल टू द बेनिफिट ऑफ सच अ कोव्हेनंट. आता इथं काय म्हटलेलं आहे, जेव्हा ही रिव्हर्शन इन रिमाइंडर पहिला रिव्हर्शन इन पजेशन. ओके, रिव्हर्शन इन पजेशन कोण असतं की ज्यांच्याकडे पजेशन येणार आहे वापस. ओके, सो वेअर द अग्रीमेंट इज अ कोव्हेनंट एंटर इन टू विथ हिज प्रेडिसेसर, जो की आधी जो कोणीही प्रजेशनवर होता व्यक्ती इन अ टायटल. ओके, आणि त्याच्याकडे टायटल असतं, ज्याच्याकडे टायटल आहे पण आता सध्या पजेशन नाही आहे, पजेशन कुणातरी दुसऱ्याकडे आहे. क्लिअर? पजेशन कुणातरी तिराहित व्यक्तीकडे आहे पण टायटल मात्र याच्याकडे आहे, एका व्यक्तीकडे. ए कडे टायटल आहे असं पकडूया आणि बी कडे पजेशन आहे. ठीक आहे, आता पजेशन आहे. वेअर द अग्रीमेंट इज इन कोव्हेनंट एंटर इनटू विथ द प्रेडिसेसर इज अ टायटल अँड रिव्हर्सर इज एंटायटल टू द बेनिफिट ऑफ सच अ कोव्हेनंट. आता इथे रिव्हर्शन इन पजेशन्स, रिव्हर्शन इन रिमाइंडर मध्ये दोन गोष्टी आपण इथे पाहणार आहोत. ठीक आहे, मी थोडंसं याला स्मॉल करते आणि आपण इकडे जाऊया एखाद्या इलुस्ट्रेशनवर. लाईक एक इलुस्ट्रेशन मी तुम्हाला देते इथे. ठीक आहे, सॉरी कटच करून टाकते. लाईक एक ए व्यक्ती आहे, ठीक आहे, आणि एक बी व्यक्ती आहे. ठीक आहे, दोघं भाऊ आहे आणि हा एच यांचा फादर आहे. यांच्याकडे 10 एकर लँड होती, त्यामुळे याच्या डेथ नंतर 5 एकर लँड इकडे गेलेली आहे आणि 5 एकर लँड इकडे गेलेली आहे. आलं लक्षात? आता ए ला, ठीक आहे, एचं लग्न झालं, ए प्लस वाईफ, ठीक आहे की नाही, आणि बी प्लस वाईफ. ठीक आहे, आता हे यांचे संसार झाले, 5 एकर लँड यांना मिळालेली आहे. आता समोर काय झालं, यांना 2 मुले झाली, S1 आणि S2. ठीक आहे, आणि यांना मुले नाही. कोणाला नाही, इथे यांची पिढी जी आहे ती थांबली. S1 आणि S2. आता 5 एकर जी लँड आहे ती अँसेस्ट्रल प्रॉपर्टी आहे, याला आलेली आणि याला आलेली. आता 5 एकर लँड ए ची डेथ झाल्यानंतर कुणाकडे राहणार आहे? वाईफकडे. वाईफकडे कधीपर्यंत राहणार आहे? जोपर्यंत टायटल कुणाचा याच्यावर आता एचं, म्हणजेच यांचे कोण आहे हे? काका, अंकल. ठीक आहे की नाही? आता इथे वाईफकडे प्रॉपर्टी तोपर्यंत राहणार आहे जोपर्यंत वाईफची लाईफ आहे. वाईफ ही प्रॉपर्टी अँसेस्ट्रल प्रॉपर्टी आहे, नवऱ्यानी सेल्फ ॲक्वायर्ड केलेली प्रॉपर्टी नाही. म्हणून वाईफ ही प्रॉपर्टी तिच्या भावाला, बहिणीला, नातवंडांना कुणालाही देऊ शकत नाही. वाईफ ही प्रॉपर्टी सेल करू शकत नाही विदाउट द कन्सेंट ऑफ S1 आणि S2. बिकॉज वाय? द S1 काय? रिव्हर्शन इन रिमाइंडर अँड रिव्हर्शन इन पोझिशन आहे. येणार आहेत ते नंतर तिथे यांच्या पोझिशनवर. आता इथे पोझिशनमध्ये आहेत का? नाही, पण ते रिव्हर्शन इन पोझिशनमध्ये आहेत. नंतर यांना पोझिशन मिळणार आहे. ओके, रिव्हर्शन इन रिमाइंडर आहेत की नंतर यांना रिव्हर्शन इन रिमाइंडर, आता पोझिशन नाही पण ते नंतर तिथे येणार आहे. ओके, सो या सिच्युएशनमध्ये ए आणि बी ला अधिकार आहे. तर वाईफ इथे अकॉर्डिंग टू द सेक्शन 35 ऑफ द ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट, कुठले आय थिंक 35 ना, येस 36 समथिंग, कुठल्याही प्रकारे ही प्रॉपर्टी त्यांना देऊ शकत नाही किंवा मिळू शकत नाही. पण इमोबल प्रॉपर्टी सेक्शन ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी सांगते, जर वाईफला काही अडचण असेल, आजार असेल किंवा तिचं मेंटेनन्स त्या प्रॉपर्टीवर होऊ शकत नाही तर ती मॉर्गेज, सेल वगैरे सगळं करू शकते. बरोबर आहे की नाही? मग अशा प्रकारे ती करू शकते, बट तिला लिगल काहीतरी कारण तसे सांगावं लागणार आहे. पण ती विनाकारण कोणालाही प्रॉपर्टी सेल करू शकत नाही, कारण ही वाईफ गेल्यानंतर, ही वाईफ म्हणजे त्यांची काकू डेथ झाल्यानंतर ही प्रॉपर्टी कोणाला येणार आहे? S1 ला 2.5 एकर आणि S2 ला 2.5 एकर येणार आहे.
मग आता S1 आणि S2 पहिले यांचं टायटलही नव्हतं S1 आणि S2चं आणि पजेशनही नव्हतं, म्हणून यांना म्हटलं आहे अ रिव्हर्शन इन पजेशन. ठीक आहे, यांचं पजेशन नाही आहे पण त्यांच्याकडे पजेशन येऊ शकतं. वेअर द अग्रीमेंट इज कोवेनंट एंटर इन टू विथ द प्रेडिसेसर इज अ टायटल अँड द रिव्हर्शनर इज एंटायटल टू द बेनिफिट ऑफ सच अ कोवेनंट. ठीक आहे, हे एक उदाहरण. ठीक आहे, मी अजून एक तुम्हाला याच्यावरची केस लावू द्या, समजून सांगते, आजच्या बद्दल एवढं राहू द्या. अँड सेकंड आहे अ रिव्हर्शन इन रिमाइंडर. हे नंतर पजेशनमध्ये येणार आहेत, यांच्याकडे पजेशन येणार आहेत. ओके, सो रिव्हर्शन इन रिमाइंडर वेअर द अग्रीमेंट इज सच अ कोवेनंट अँड द रिव्हर्शन इज एंटायटल टू द बेनिफिट देअर ऑफ अँड विल सस्टेन अ मटेरियल इंजुरी बाय रिझन ऑफ इट्स ब्रीच. ठीक आहे, आता 2 उदाहरण यालाही कंटिन्यू करूया आपण. सपोज या वाईफनी काय केलं, ठीक आहे, हे रिव्हर्शन इन रिमाइंडर आहे, रिव्हर्शन इन पजेशन्स आहेत. ओके, आता मे बी होऊ शकतं यांच्याकडे पजेशन तर देऊन टाकलं पण टायटल नाही आहे. का? कारण टायटल अजून वाईफ मरायचे, टायटल ऑब्सोल्युटली यांच्या नावावर होऊ शकत नाही, म्हणजे हे काय फक्त रिव्हर्शन इन पजेशन आहे. ठीक आहे, सो आता या सिच्युएशनमध्ये वाईफनी काय केलं, तिला काही मेडिकल कंडिशन आल्या आणि वाईफनी काय केलं, इथे प्रॉपर्टी मॉर्टगेज केली. ठीक आहे की नाही, वाईफनी जर मॉर्टगेज केली प्रॉपर्टी आणि S1 S2च्या विदाऊट कन्सेंट केली, ती S1 S2 इथे यांच्यावर स्पेसिफिक रिलीफचा दावा दाखल करू शकतात की जी मॉर्टगेज प्रॉपर्टी केली आहे, वाईफला किती पैसे लागतो काकूला आम्ही देतो, पण तू ती प्रॉपर्टी आम्हाला वापस कर. जर सेल केलेली असेल तर हा कॉन्ट्रॅक्ट होऊ शकत नाही. मॉर्टगेज केली असेल आणि वाईफ निघून गेल्यानंतर यांनी ही प्रॉपर्टी जी आहे S1 आणि S2 सोडून आणू शकतात मॉर्टगेज मनी देऊन. जर हा व्यक्ती वापस देत नसेल तर स्पेसिफिक परफॉर्मन्सचा कॉन्ट्रॅक्टचा दावा S1 आणि S2 या मॉर्टगेजारवर करू शकतात. वाईफनी ही प्रॉपर्टी या काकूंनी यांच्या वाईफनी प्रॉपर्टी कुणाला सेल करू द्या, मॉर्टगेज करू द्या, थर्ड पर्सनवर हे दावा दाखल करू शकतात S1 आणि S2. बिकॉज काय, हे रिव्हर्शन इन पजेशन अँड रिव्हर्शन इन रिमाइंडर आहेत. नंतर ते टायटल त्यांना प्रियम्पशन पण ना मिळणार मॅम. आहे. येस, ऑफकोर्स. ओके, प्रिव्हेन्शनचा अधिकार तो थोडासा दूर राहतो शीतल मॅडम यांच्यापासून. कारण काय, नाही कारण नाही, यांना डायरेक्टली राईट आहे. ठीक आहे, बिकॉज अँसेस्ट्रल प्रॉपर्टी आहे त्यांची. ठीक, प्रियम्पशन प्रथमदर्शी अधिकार. प्रथमदर्शन नाही, तो भाग वेगळा. जिथे तुमचं टायटलवर राईट नाही आहे, पजेशनवर राईट नाही, तेव्हा प्रियम्पशनचा सूट तुम्हाला दाखल करता येतो. पण इथे डायरेक्टली तुम्हाला स्पेसिफिक रिलीफचा दावा दाखल करण्याचा अधिकार आहे. का? कारण त्यांच्याकडे टायटल आहे, टायटल सरळ इथून येते ना, अँसेस्ट्रल प्रॉपर्टी आहे. ठीक आहे, दे आर अ को पार्टनर. ठीक आहे की नाही, म्हणून. सो इथे जे कोणी आहे थर्ड व्यक्तीने इथे कुठल्याही प्रकारची, आता लाईक ती वाईफ आहे, तिने काय केलं, स्वतःच्या भावाला, स्वतःच्या भाच्यांना ती प्रॉपर्टी देऊन टाकली, तर हे S1 आणि S2 यांच्यावर दावा करू शकतात. कुणावर? हिच्या नातेवाईकांवर. का? की तुम्ही आत्ता त्या प्रॉपर्टीला हात लावायचा नाही. का? कारण आम्ही रिव्हर्शन इन रिमाइंडर आहे. का रिव्हर्शन इन रिमाइंडर? येस, आत्ता आम्ही पजेशनमध्ये नाही आहे, पण उद्या चालून ही गेल्यानंतर ती प्रॉपर्टी आमच्याकडे येणार आहे. का? कारण की वाईफ जी असते ती नवऱ्याची, कोणतीही स्त्री असो, नवऱ्याची जी प्रॉपर्टी असते ती अँसेस्ट्रल जर प्रॉपर्टी असेल तर तिला फक्त एन्जॉयमेंटचा अधिकार मिळतो, तिला टायटल ते कधीच मिळत नाही. नवऱ्याने अँसेस्ट्रल प्रॉपर्टी बायकोच्या नावावर जरी केली असेल तरी मॅटर करणार नाही. ती अँसेस्ट्रल प्रॉपर्टी आहे, ती त्याच फॅमिलीमध्ये वर्षानुवर्ष फिरत राहणार आहे, ती दुसऱ्या फॅमिलीमध्ये जाऊ शकत नाही. जर तुमचे खाली LRs असेल तर. ठीक आहे की नाही. हां, तुम्ही सेल केली, तुमचे LRs असतील त्यांच्या कंडिशनी, तर तो भाग वेगळा. तुम्ही म्हणाल की माझ्या वडिलाकडे तर एवढी जमीन होती, माझ्या वडिलांनी तर सेल केली, ते तुम्ही सेल केलेली आहे. पण आता जर नवऱ्याची प्रॉपर्टी अँसेस्ट्रल प्रॉपर्टी होती आणि ही फक्त काय करू शकते, स्वतःच्या लाईफ पुरती ती यूज करू शकते, सेल करू शकत नाही यांच्या कन्सेंटशिवाय. ते का? कारण काय, आत्ता पोझिशनमध्ये नाही, पण आम्ही रिमाइंडर आहोत, रिव्हर्शन इन रिमाइंडर आहोत. ठीक आहे, हे दोन्हीही ते सांगतात. मला केस लॉ बघितल्यानंतर उद्या नक्की मी तुम्हाला केस लॉज वगैरे किंवा अजून काही उदाहरणं असतील याच्यातले तर सांगते. हे एक उदाहरण मला आठवलं सध्या तरी. आता आठवायला गेलं तर वेळ होईल थोडा, त्यामुळे ऑलरेडी लेट झाला. आपण बघूया उद्या पुन्हा त्याला. ठीक आहे. FA मध्ये काय म्हटलं आहे, वेन अ लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप हॅज एंटर इन टू अ कॉन्ट्रॅक्ट अँड सबसिक्वेंटली बिकम्स amalgamated with another limited liability partnership, new limited liability partnership which arises out of the amalgamation. What is mean by amalgamation? Amalgamations किंवा मग मर्जर ज्याला म्हणतो आपण, हो की नाही, एकत्रित येणे. ठीक आहे की नाही. अमॅलगमेशन म्हणजेच काय, मर्ज होणे. ठीक आहे की नाही. मर्ज होणे, प्रॉपर्टीज, कंपनीज मर्ज होणे. A कंपनी आणि B कंपनी मर्ज झालं, जसं की VO. आता काय झालं ते, सॉरी, आयडिया आणि काय
काय ओडाफोन ना, ओडाफोन आणि आयडिया वी झालं ते अशा प्रकारे. तर ए आणि बी ची कंपनी, ए एक कंपनी होती, बी एक कंपनी होती, आता काय झाली ती इज इक्वल टू ए बी कंपनी झाली. बरोबर आहे, हे यांचं अमॅलगमेशन झालं, आपल्या बँक तशा मर्ज झालेल्या आहे. काही कस्टमरनी 1, 2, 3, 4नी पहिले यांच्याशी कॉन्ट्रॅक्ट केले होते, काही कस्टमरनी बी कंपनीशी कॉन्ट्रॅक्ट केले होते. आता जे कोणीही कस्टमर्स आहेत ए आणि बीवर स्पेसिफिक रिलीफचा दावा दाखल करू शकतात. काय की पहिले ह्या कंपनी वेगळ्या होतात पण आता एकत्र झाले, त्यामुळे आम्ही यांच्यावर दोघांवरही स्पेसिफिकचा दावा करू शकतो. ठीक आहे. हू कॅन अप्लाय फॉर द स्पेसिफिक? एनी पार्टी, ही पार्टी पण आणि ही पार्टी पण या दोघां कंपनीवर करू शकतात. किंवा ही यांचा हा जो ए कंपनी होती यांचे काही कॉन्ट्रॅक्ट या कस्टमरनी ब्रीच केले, यांचे काही कॉन्ट्रॅक्ट या कस्टमरनी ब्रीच केले, तर ए आणि बी या नावाने आता ही कंपनी आपल्या कस्टमर्सवर काय करू शकते, स्पेसिफिक रिलीफचा दावा दाखल करू शकते. म्हणजे फरक पडणार नाही. आज नाव बदललं, आज अमॅलगमेशन झालं तरी काही हरकत नाही, पण आम्ही तुमचे जुने कस्टमर आहोत. आता तुमचं जे नाव आहे ए बी, आम्ही त्यांच्यावर कॉन्ट्रॅक्ट स्पेसिफिक रिलीफचा दावा दाखल करू. किंवा सिंगल कंपनीचे कस्टमर्स होते, आता आमचं नाव बदललं ए बी, तर आम्ही ए बी या नावाने तुमच्यावर सूट इन्स्टिट्यूट करू. अमॅलगमेशन झालं तरी स्पेसिफिक रिलीफ दाखल करण्याचा दावा दाखल करण्याचे ते राईट जात नाही. लायबिलिटी लागू शकते आणि एंटायटल सुद्धा सोबत सोबत राहू शकतात. जी, when a company has entered into a contract and subsequently becomes amalgamated with another company, the new company which arises out of the amalgamations, definitely आता जसं सांगितलं असं ए आणि मी पहिले सांगून दिलं तुम्हाला, ए आणि बी कंपनी होती आणि इज इक्वल टू काय झालं ए बी, तर ही ए बी कंपनी जी आहे ती एचे पर्सनल कॉन्ट्रॅक्ट असेल, पहिले बीचे असेल, आता मात्र ती एकत्र आहे, तर ही न्यू लायबिलिटेड कंपनीच्या नावाने स्पेसिफिक रिलीफचा दावा दाखल करू शकते. एच, when the promoters of the company have before its incorporations enter into a contract for the purpose of the company and such a contract is warranted by the terms of the incorporation the company, definitely जी कोणतीही कंपनी आहे त्यांचे जे प्रमोटर्स आहेत बिफोर इट्स इनकॉर्पोरेशन, लाईक मी तुम्हाला आत्ता सांगितलं काय की मला एक कंपनी स्थापन करायची आहे, ठीक आहे, आणि अजून त्याचं काहीही अस्तित्वात नाही, त्याची बिल्डिंग नाही अस्तित्वात, काहीही नाही, फक्त डॉक्युमेंटेशन झालेलं आहे आणि मी काही प्रमोटर्स लावले, माझ्या कंपनीसाठी प्रमोटर्स लावलेले आहे, ठीक आहे की नाही. आता जसं एखादी मी न्यू बॅच काढायची असली तर मी काय करते, पहिले ॲडमिशन्स करून घेते, यूट्यूबवरून त्याचं प्रमोशन करते, एक्सेट्रा एक्सेट्रा. सो असे प्रमोटर्स मी लावलेले आहे आणि सपोज उद्या जर काही मी ब्रीच केलं, इथे मी कंपनी आहे आणि मी इथे ब्रीच केलं, तर आता दावा कुणावर दाखल करायचा, मी तर अजून अस्तित्वातच नाही आहे, फक्त प्रमोशन्स झालेले आहे, तर जी थर्ड पार्टी आहे ही थर्ड पार्टी थ्रू द प्रमोटर्स जी की इनकॉर्पोरेटेड कंपनी आहे त्यांच्यावर दावा दाखल करू शकते स्पेसिफिक रिलीफ ॲक्टचा. पण खाली म्हटलं आहे प्रोव्हाइडेड दॅट द कंपनी हॅज ॲक्सेप्टेड द कॉन्ट्रॅक्ट अँड हॅज कम्युनिकेटेड सच ॲक्सेप्टन्स टू द अदर पार्टी टू द कॉन्ट्रॅक्ट. या कंपनीचं आणि या प्रमोटरचं काही कॉन्ट्रॅक्ट असला पाहिजे, नाही तर हे प्रमोटर फ्रॉड आहे, माझ्या ज्युडिशियल विंगच्या नावाने तुमच्याशी कॉन्ट्रॅक्ट करते आणि मला त्यातलं काहीही नॉलेज नाही, माझा कुठलाच रोल नाही, तर तुम्ही मला स्पेसिफिक रिलीफमध्ये ओढून घेऊ शकत नाही. तुमचं आहे जागोग्राग जागो, तुम्ही पहिले सगळं बघून घ्यायचं होतं की खरंच ज्युडिशियल विंगच्या नावावर कॉन्ट्रॅक्ट होत आहेत का, आपण डायरेक्टली त्यांच्याशी कनेक्ट आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघून घ्यायच्या. कंपनी आणि प्रमोटरमध्ये कुठल्याही प्रकारचं कम्युनिकेशनच नसेल तर थर्ड पार्टी डायरेक्टली कंपनीवर सूट इन्स्टिट्यूट करू शकत नाही की तुमचे प्रमोटर्स आम्हाला मिळाले आणि असं असं झालं वगैरे. सो दिस इज द सेक्शन 15 ऑफ दी स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट. ऑल द पॉईंट्स महत्त्वाचे आहेत, टोटल पॉईंट्स महत्त्वाचे, स्पेसिफिक रिलीफ तुम्हाला पाठ असायला हवा, ठीक आहे. ज्यांचेही डाऊट्स आहेत ते विचारा आता.